नंतर माथेरानचे बीजेपीचे अध्यक्ष सन्माननीय विलाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून शुभेच्छा असतील आणि त्यासोबत आज मैदानावरती सन्माननीय जितेंद्रजी पार्टे साहेब आणि शैलेशजी ढेबे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आणि माथेरान संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। पहिला बॉल फुलर लेनचा होता, तिथे मात्र बॅटचा एजला बॉल लागतोय, कुठली धाव प्राप्त होणार नाहीये। डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या सामन्याची, पहिला बॉल डॉट। अप्रतिम सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते, पहिला बॉल डॉट आलाय, षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली आहे आणि पहिला बॉल या ठिकाणी डॉट आलाय। गोलंदाज जीत गोलंदाजी ट्रॅक वरती माथेरान बेज संघासाठी, माथेरान विरुद्ध जोवेली असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक होते आणि बॉल मात्र अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, इट्स मॅक्सिमम षटकार। माथेरान जोवेलीचे जे ग्रामस्थ या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचे, ज्येष्ठ नागरिक असतील त्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी मंचावरती या। ज्यावेळेस मात्र पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळतात, चिक्की सिंगल तिथे प्राप्त होती। सन्माननीय रवींद्रजी कुमार साहेब देखील माथेरानवरून या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि खरं तर सन्माननीय मुसाभाई ते देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। इथे फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, झेल ड्रॉप झालाय आणि एक धाव प्राप्त होईल। तर जोवेली संघासाठी एक सुवर्ण संधी असेल, लगातारच्या 3 षटकारांसाठी कुठल्याही प्लेअरसाठी जोवेलीच्या सन्माननीय महेंद्रजी ठाणगे आणि योगेशजी भगत साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे। 8 धावा धावपलकावरती आहेत, गोलंदाजी ट्रॅकवरती जीत आहेत, 3 बॉल मध्ये 7 धावा रोशन यांनी बनवल्यात। एक चांगला षटकार आपण पाहिला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फलंदाज रोशन यांच्या बॅट मधून। यावेळेस देखील आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटचं लीडिंग एज लागलंय आणि बॉल ट्रॅव्हल झालाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये, नशिबाची साथ मिळते फलंदाजाला, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आलाय गोरेगाव फ्रेंच ट्रॉफी चषक, चौकार। वेल रन्स ऑन दी स्कोर कार्ड, पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग आपल्याला पाहायला मिळते। जीत यांच्यावरती आक्रमण करतायत रोशन, आक्रमक फलंदाजी रोशन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। बॅटचं एज लागलंय थर्डमॅन क्षेत्रामध्ये, हा देखील बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि आणखीन एक बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे। रोशन यांची बॅट एजची बनली आहे का हा प्रश्न मैदानावरती आहे। एक षटकार आपण पाहिला वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्या व्यतिरिक्त एजेसच्या माध्यमातून 2 चौकार आले। षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय, धावपलकावरती धावा आहेत 16, 16 विदाउट लॉस जोवेली टीम। रोशन धुळे आणि झोवेली टीमला ज्या पद्धतीने धावा येतात, धावा महत्वाच्या आहेत। 16 धावा धावपलकावरती, 5 बॉल मध्ये 15 धावांवरती ते नाबाद आहेत। रोहित एका बॉल मध्ये 1 धाव त्याने देखील बनवली आहे आणि जय हनुमान झोवेली संघ 16 धावांवरती पोहोचलाय। गोलंदाजी ट्रॅक वरती विजय आहेत, षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती विजय मात्र दाखल झालेत।
अप्रतिम असणारी स्पर्धा 16 धावा धावपलकावरती 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल होता. मिड ऑफचे खेळाडू मिडांपर्यंत पोहोचले तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 17-17 विदाऊट लॉस. 17 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती विजय आहेत. फलंदाजीसाठी रोशन आणि रोहित ही जोडी मैदानावरती आहे आणि RR ची जोडी आतापर्यंत सुपरहिट ठरली आहे. खास करून रोशन यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि खरं तर नशिबाची साथ देखील रोशन यांना काही काळ मिळाली आहे. एजच्या माध्यमातून 2 जरूर तिथे आपण पाहतोय. अप्रतिम फटका आहे. रोशन धुळे यांच्या बॅट मधून कमालीचा फटका. पिकअप शॉट. बॉलला पाठवले ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फ्रेंच ट्रॉफी चौकार. कठीण काम होतं. विजय तिथे होते आणि प्रयत्नांचे मात्र पूर्ण मार्क दिले पाहिजेत. बॉल लँड होणारा होता आणि ऑलमोस्ट हातामध्ये बॉल गेला होता. जोविली गावचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी दाखल झाले असतील त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. माथेरानचे ज्येष्ठ नागरिक आले असतील आपल्याला देखील विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल आणि यावेळेस मात्र पंचांनी वाईड बॉल या बॉलला घोषित केले. ऑफ्टनच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल आहे आणि वाईडच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जात आहे. 22 धावा धावपलकावरती आहेत. 22 विदाऊट लॉस. गोलंदाजी ट्रॅकवरती विजय आहेत. बॅटिंगसाठी रोशन धुळे आणि रोहित ही जोडी मैदानावरती. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे रोशन यांच्या माध्यमातून. 22 धावा धावपलकावरती. 22 विदाऊट लॉस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेंथ अगदी बॉलची पुढे होती परंतु यावेळेस मात्र लाईन टोटली मिस केली आहे आणि फुटवर्क नव्हतं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केलेत. रोशन यांनी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. जरूर शपल लाईन मध्ये आले होते आणि अगदी पुढ्यात बॉल होता. खोलवर टप्प्याचा बॉल परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी विजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेग आहे विजय यांच्याकडे. फुलर लेनचा बॉल इनफिल्डच्या वरून काढलाय. पॉइंट आणि कव्हरच्या वरून बॉल जाईल डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. कमालीचा फटका आहे आणि हा क्लास आहे रोशन धुळे यांच्याकडे. अप्रतिम फटका. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फ्रेंच ट्रॉफी चौकार. रोशन धुळे यांनी बनवल्या. 26 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे आणि बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट खेळतायत रोशन धुळे. सध्याच्या घडीला आक्रमक फलंदाजी मैदानावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. जेव्हा जेव्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय ना रोशन धुळे यांनी तेव्हा तेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. परंतु जेव्हा जेव्हा क्लासिकल खेळलेत तेव्हा तेव्हा मात्र चांगल्या रीतीने रिया मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर सन्माननीय संदीपजी धुळे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 26 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 26 विदाऊट लॉस. 26 धावा धावपलकावरती आहेत आणि अप्रतिम बॅटिंग रोशन धुळे यांची पाहायला मिळाली आहे.
जेव्हा जेव्हा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलच्या मेरिटवरती खेळ टायमिंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा सफलता हाताला मिळाली आहे. परंतु आडव्या बॅटने आतापर्यंत एवढं यश मिळालं नाहीये. 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 10 बॉलमध्ये 23 धावेंवरती ते नाबाद आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत आणि माथेरान बी संघ देखील विकेटच्या शोधामध्ये आहे. इथून मात्र विकेट्स त्यांना देखील शोधायच्या. 26 धावा तर बनल्यात. अप्रतिम बॅटिंग सुरुवातीला इथे पाहायला मिळाली. रोशन धुळे यांच्या माध्यमातून 10 बॉलमध्ये 23 धावा त्यांनी बनवल्यात आणि 230च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत बॅटिंग केली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीक दाखल झालेत आणि आता मात्र आपण पाहतोय की पॉवर प्लेची जी पाबंदी होती ती मात्र संपली आहे आणि आता क्षेत्ररक्षण तुम्हाला खुललेलं पाहायला मिळेल. चला, वेळेची मर्यादा आहे, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. माथेरान बी टीम यावेळेस मात्र आक्रमण केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फुलर लेनचा बॉल, त्याला आडव्या बॅटने ऑन साइडला पिकअप शॉट, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार. प्रतीक यांनी जर विकेट हॅट्रिक मिळवली तर परेश सुर्वे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि फलंदाज रोहित यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. अप्रतिम फटका आपण पाहिलाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय हुक करतायत. यावेळेस देखील बॉल हवेत आहे आणि यावेळेस देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. फलंदाज रोहित देखील चार्जअप झालेत आणि दोनो तबाही बॅक टू बॅक षटकार. योगेश भगत आणि सन्माननीय महेंद्रजी ठाणगे या 2 मान्यवरांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे आणि 2 षटकार ऑलरेडी आलेत. 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. इथे मात्र लिडिंग एज बॅटचं लागलंय. बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. सेल टिपला जाईल. इथे आली सफलता. फलंदाज बाद. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 2 षटकार लगातार आले. त्यानंतर प्रतीक देखील विकेट मिळवत आहेत. रोहित बाद झालेत आणि मैदानावरती मात्र विवेक दाखल झालेत क्रमांक 3 वरती. 38 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. दहा बॉलमध्ये 23 धावेंवरती रोशन धुळे नाबाद आहेत. यावेळेस 2 धावा इथे प्राप्त होतील आणि माथेरानहून खास आपण पाहतोय सन्माननीय चैतेंद्र शिंदे साहेबांचं देखील आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि ते मात्र मैदानावरती पोहोचले. 40 धावा धावफलकावरती आहेत.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 रन लॉस ऑफ द 1 विकेट. 2 बॉल अद्यापही षटक क्रमांक 3 मधले बाकी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीक, बॅटिंग साठी विवेक पुन्हा एकदा सज्ज होतील. डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीक यांना आपण पाहतोय. लगातारचे 2 षटकार आले, त्यानंतर विकेट आली होती रोहित यांची आणि पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त झाल्या. 40 धावा एकूण धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुंदरलेनचा बॉल चांगला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन, काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 41 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 41 लॉस ऑफ द 1 विकेट. 41 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवरती. धावफलकावरती धावा आहेत 41. 41 10 बॉलमध्ये 23 धावा रोशन यांनी बनवल्यात आणि 2 बॉलमध्ये 3 धावेंवरती नाबाद आहेत विवेक. प्रतीक पुढचा बॉल. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवलाय. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न जरूर करतायत ते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. हा देखील बॉल जाईल रोशन धुळे यांच्या बॅट मधून. कडक फटका आणि चेंडू मात्र घेतोय सीमारेषची धडक. षटकार आलाय आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 47 लॉस ऑफ द 1 विकेट. 47 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. सामना आणि त्याचा देखील टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहोत. दोनही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण त्वरित टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी केला जाईल. ज्या संघाचे संघनायक दाखल नसतील त्या संघाला मात्र बॉलची पेनल्टी दिली जाईल, याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. जवळील संघ पोहोचलाय 47 लॉस ऑफ द 1 विकेट. निहाल बुबेरे यांचं देखील आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 47 लॉस ऑफ द 1 विकेट. चला स्पीडअप करा. माथेरान संघ आपल्याला विनंती आहे, खूप जास्त वेळ लागतोय, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. माथेरान संघाने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण ते करतायत आणि आतापर्यंत 11 बॉलमध्ये 29 धावेंवरती रोशन धुळे नाबाद आहेत. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. 47 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती जीत आहेत. ऑस्टनच्या खूप जास्ती बाहेर. वाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जातो. 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 लॉस ऑफ द 1 विकेट. जय हनुमान ढवळेपाडा बी संघाचे कर्णधार महेशजी केवणे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 48 ऑन साइडला मोठा वर्ग घेण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक ओव्हररन झाले, थोडेसे घसरले, हाताला ब्रश होऊन हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे आणि बॅटिंग करणारी टीम जय हनुमान जोवेली 50 अप झाली आहे. 54 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोरच्या दिशेने आक्रमण. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. विवेक गायकवाड यांच्या बॅट मधून लगातारचा दुसरा मोठा धमाका. षटकार.
स्टँड अँड डिलिव्हर. नुकतंच आपण पाहतो डिसेंबर महिन्यामध्ये या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील जिंकली आहे. वर्षाचा शेवट गोड केलाय आणि वर्षाची सुरुवात देखील चांगली करतोय. जोविली संघाचा कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कप्तान चला सीना तान आणि त्याच्याच माध्यमातून मात्र आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. बाईक तर जिंकली आहे वर्षाच्या शेवटी, परंतु नवीन वर्षाची सुरुवात देखील विवेक गायकवाड धमाकेदार करतायत. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. लेंथ मध्ये देखील परिवर्तन होतं, गतीमध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळालं. कमी गतीने हा बॉल टाकला होता. यावेळेस मात्र प्ले अँड मिस. जीत मात्र खूप महागडे आतापर्यंत राहिलेत. 29 धावा त्यांनी या ठिकाणी खर्च केल्यात. 1.3 षटकांमध्ये 29 धावा, 60 धावा धावपलकावरती आहेत आणि इथून मात्र त्यांना देखील पुनरागमन करावं लागेल. विकेट शोधाव्या लागतील. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. 5 बॉलमध्ये 15 धावांवरती विवेक गायकवाड देखील नाबाद आहेत. जोविली संघाचे बायकर मॅन आहेत. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत डीप फाईनल क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या हातामध्ये मात्र हा बॉल सरळ जाईल आणि इथे मात्र आली आहे विकेट. फलंदाज बाद. क्रमांक 4 वरती महेंद्र धुळे आता मैदानावरती दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 4 वरती आणि नेहमी मात्र आपण पाहतोय जोविली संघासाठी सलामीला येणारे करण धुळे आज डगआउट मध्ये आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर सर्व फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. मग त्याच्यामध्ये रोशन धुळे असतील, अप्रतिम बॅटिंग त्यांनी देखील केली आहे. विवेक गायकवाड यांनी चांगली बॅटिंग केली आहे आणि रोहित यांनी देखील आज प्रभावित केलंय. खरं तर यंगस्टर खेळाडू आहेत आणि त्यांनी देखील अप्रतिम बॅटिंग केली आहे. आणि आता मात्र महेंद्र धुळे मैदानावरती पोहोचलेत. क्रमांक 4 वरती 60 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 लॉस ऑफ द 2 विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती जीत आहेत. प्रेक्षकांच्या मनामधला हा प्रश्न आहे. आज मात्र करण धुळे थोडेसे पाठीमागे थांबलेत, परंतु त्या व्यतिरिक्त सर्वच खेळाडूंनी खूप प्रभावित केलंय आणि महेंद्र धुळे यांनी मात्र आल्या आल्या आपलं शस्त्र उपसलंय. स्विच हिट यावेळेस एज लागलंय आणि लॉंग स्टॉप रिजनला बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. चौकार. महेंद्र धुळे यांनी 6 बॉल 6 षटकार मारले तर संदीपजी धुळे यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं बक्षीस असेल. इथे देखील स्विच आणखीन एक कमालीचा फटका. ही खासियत आहे महेंद्र धुळे यांची. दिवस असो किंवा रात्र, महेंद्र बाहुबली यांच्या बॅट मधून आणखीन एक मॅक्सिमम षटकार. चार षटकांचा खेळ पूर्ण झाला. 70 धावा धावपलकावरती आहेत. 2 बॉल खेळलेत महेंद्र धुळे आणि 10 धावा त्यांनी देखील बनवल्या. 70 धावा धावपलकावरती आहेत. 70 लॉस ऑफ द 2 विकेट. 70 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. सत्तर धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान जोविली संघ 70 धाव्यांवरती पोहोचलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रोशन धुळे आणि महेंद्र धुळे ही जोडी मैदानावरती. 70 लॉस ऑफ द 2 विकेट. अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात होती.
यावेळेस देखील बिटवीन द गॅप बॉलला खेळत आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. रोशन धुळे खाली इलाका वहा कर दिया धमाका. आणखीन एक चौकार. महेंद्र धुळे यांनी 3 षटकार जर लगातार मारले तर आदेश धुळे आणि भूषण वारगडे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. यावेळेस देखील फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 75 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 मध्ये 34 बनवल्यात रोशन धुळे यांनी आणि 2 बॉल मध्ये 10 धावा महेंद्र धुळे यांनी देखील बनवल्यात. संदीप धुळे यांच्या माध्यमातून लगातारच्या 4 षटकांसाठी महेंद्र यांच्यासाठी 4000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. प्ले अँड मिस. इथे मात्र रोशन धुळे स्ट्राईक एंडवरती जाण्याचा प्रयत्न आहे इथे आणि एक धाव कंप्लीट केली आहे. महेंद्र धुळे दुसऱ्या देखील धावेच्या शोधामध्ये. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहे 76 लॉस ऑफ द 2 विकेट. 76 धावा धावफलकावरती आहेत. 22च्या माध्यमातून ही धाव प्राप्त झाली आहे. 76 लॉस ऑफ द 2 विकेट. ज्यावेळेस देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. ते बनतील फक्त दर्शक. रोशन धुळे यांच्या बॅट मधून आणखीन एक बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. गोरेगावचे सर्वोत्कृष्ट स्कोरर सन्माननीय कामिलजी बुबेरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 80 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 80 रन लॉस ऑफ द 2 विकेट. आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. हा देखील वाईड आहे. आणखी एक अतिरिक्त धाव प्राप्त होईल. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. 81 धावा धावफलकावरती आहेत. 81 लॉस ऑफ द 2 विकेट. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. चौकार षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला. जरी हिवाळ्याचा सीझन असेल तरी देखील अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. खास करून प्रभावित केलंय. मग रोहित असतील सलामीला आलेले. रोशन धुळे यांनी प्रभावित केलंय. यावेळेस देखील चांगला फटका आहे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 82 लॉस ऑफ द 2 विकेट. 82 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या जोवेली संघाने बनवली आहे आणि यासाठी मात्र सर्वांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. जय हनुमान जोवेली संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या त्यांनी बनवली आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवात केली रोहित आणि रोशन यांनी. त्यानंतर महेंद्र मैदानावरती दाखल झाले. ते देखील आक्रमण करतायत. विवेक गायकवाड यांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली आणि सध्याच्या घडीला महेंद्र यांनी देखील आक्रमण केलंय. 82 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल होता आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी विकेट आली आणि धावफलकावरती धावा असतील 82-83 धावांचं लक्ष असेल. 83 इज द टार्गेट. चला टॉस साठी आपण त्वरित यायचे विनंती आहे. टॉस साठी या जितेंद्र, शैलेश आणि परेश सगळ्यांना विनंती. आपण या टॉस साठी सन्माननीय जितेंद्रजी, शैलेशजी आणि परेशजी आपण तिघही या. तिघांच्या हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. सेकंड राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी होणार आहे आणि त्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. एका बाजूने भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये पाली जीवन 11 जय बापदेव पाली. तर टेल असा कॉल होता.
हेड होता आणि हेड ॲज इट इज आलेला आहे आणि भूमी 11 कुंदे संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. काही विशेष सन्मान आपल्या मंचावरती आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय शैलेजी ढेबे साहेब माथेरानहून या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय शैलेजी ढेबे साहेब यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय मुसाभाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. खास या स्पर्धेसाठी माथेरान या ठिकाणून ते दाखल झाले. सन्माननीय शैलेजी ढेबे साहेब त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय आणि पुरस्कार देखील आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न झालाय. सन्माननीय परेशजी आपल्या सोबत आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. फैसलजी आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करणार आहोत. फैसलजी बुबेरे साहेब त्यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आपण विशेष सन्मान संपन्न करतोय. सन्माननीय परेशजी खास माथेरानहून या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय जितू भारटे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. साहिमजी आपण या. सन्माननीय जितू पार्टे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय साहिमजी यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय पिंक्या हे देखील दाखल झालेत माथेरान या ठिकाणी. आपण देखील यायचंय, आपल्याला देखील विनंती आहे. सन्माननीय महेंद्रजी ठाणगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. आपण या आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय अयमन भाई यांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. या आपण सन्माननीय ठाणगे साहेबांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि ज्या वेळेस इथे आपण पाहतोय चेस डाऊनला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलापूर समालोचन समितीचे सन्माननीय अध्यक्ष मॅडी धुळे सर आपल्या सोबत जोडले जातील. सर वेलकम, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर आणि धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर. माझ्या दिशेने आपण जाणार आहोत. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळेल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोरेगाव ची ही नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आज दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. फ्रेंड्स चषक गोरेगाव करांची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना प्रत्येक वर्षामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ गोरेगाव घेऊन येत असतात आणि त्यामधील ही भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जोबिली संघ एका बाजूला खेळतो तर दुसऱ्या बाजूला माथेरान संघ. खरं तर माथेरान नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी चौधरी साहेब यांच्या वतीनं माथेरान टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर माथेरान नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय प्रसादभाई सावंत यांच्या वतीनं देखील या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेला आणि टीम माथेरानला शुभेच्छा येतात. सामन्याला सुरुवात झाली आहे. टार्गेट या मॅच मध्ये भरपूर मोठं आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर 83 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती सन्माननीय मंगेशजी धुळे, नवनिर्वाचित नगरसेवक राजेंद्र दादा धुळे असतील. कुळगाव बदलापूर वांगणी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्रीधर दादा धुळे, माजी नगरसेवक चेतन दादा धुळे आणि आमदार चषकाचे लाडके आयोजक हरीश दादा धुळे यांच्या वतीनं टीम जोबेलीला देखील या ठिकाणी शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. मॅचला सुरुवात झाली आहे. विवेक गायकवाड षटक क्रमांक पहिला हाताळत असताना त्याच्या विरोधात आक्रमण करण्यात आलंय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आपण पाहिलं तर पहिलं डॉट सिंगल धावत संख्या आपण पाहिलेली आहे, त्यानंतर चौकार.
फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक जज करतात, वेल जज अँड टेकन. फलंदाज ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का लागेल टीम माथेरानला. रोहितच्या स्वरूपात फलंदाज बाद. सुद्धा शुभेच्छा येतात. त्यानंतर नगरसेवक सोहिल बापोले यांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा येतात. आणि भारतीय जनता पार्टी माथेरान अध्यक्ष विलासदादा पाटील यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 4 चौकार आला. आणि आता मात्र विवेक गायकवाडला ही पहिली सफलता मिळतीये. लाख मोलाची स्पर्धा सध्या आपण सर्वजण अनुभवतोय. या क्रीडा नगरीमध्ये शहबाज हाजी अहमद क्रीडांगण गोरेगावची ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. राईट ओर द विकेटने विवेक तयार. खुलवट टप्प्याचा बॉल मिडॉनला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चांगली फिल्डिंग करतात. आणि इथे एक्झॅक्टली घडलं काय, कदाचित चेंडूची फेक आपल्याला पाहायला मिळते. विवेक गायकवाड, रोशन धुळे, आणि आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला की नक्की या ठिकाणी थ्रो पिंकी केली होती रोशन धुळेने, हेच काही कळाला नाहीये. एक्झॅक्टली आपण पाहतो या चुका टाळाव्या लागणार आहेत. सामना आपण पाहिला तर माथेरान या संघाच्या विरोधात चांगला कारनामा माथेरान संघाने देखील या स्पर्धेमध्ये केलेला आहे. परंतु या ठिकाणी पहिल्या षटकात आपण पाहतोय 2 धक्के देत असताना आणखीन एक विकेटचं पतन. विवेक गायकवाडला मिळते सफलता. फलंदाज बाद. माथेरानला गेल्यानंतर आपण पाहिलं तर असाच थंड वारा आणि ही थंडी आपण गुलाबी थंडी तिचा अनुभव घेत असतो. खरं तर आज आमच्या समवेत आमचे मुसाबाई आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीने करू. सातत्याने आपण पाहतो आमच्या ऑफिशियल टीमला गोड करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमीच केलं जातंय. आणि खरं तर बाईक हॉटेलचे मॅनेजर लवीना मॅडम यांच्या वतीने सुद्धा थेट माथेरान वरून या संपूर्ण स्पर्धेला आणि टीम माथेरानला शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. खरं तर त्यांचं विशेष प्रेम या स्पर्धेवरती असतं. माथेरान आणि गोरेगाव हे नातं फार जवळच आहे. प्रसादबाई सावंत असतील, चंद्रकांतजी चौधरी असतील, अनेक नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, अनेक नामांकित माथेरानचे काही उद्योजक असतील. सातत्याने भरभरून विशेष प्रेम माथेरान नगरीमध्ये गेल्यानंतर आम्हाला मिळत असतं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्या विभागात देखील संपन्न होतात. याच दरम्यान आपण पाहतो लेटकटचा फटका ढकलण्याचा प्रयत्न केलाय, पुश करण्याचा प्रयत्न, आणि अगदी आपण पाहतो डीप पॉइंट मध्ये हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर 2 ने पुढे जाईल. याच दरम्यान आपण पाहिलं तर मेहराजबाई बुबेरे आणि शाहरुखबाई बुबेरे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. गोरेगाव नगरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऑल बुबेरे फॅमिली या ठिकाणी पाहायला मिळेल. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा सातत्याने आपण पाहतो. एक नवनवीन इतिहास करण्याचा प्रयत्न या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. नवनवीन संकल्पना आपल्याला सातत्याने प्रत्येक वर्षात या ठिकाणी पाहायला मिळत असते. या दरम्यान आपण पाहिलं तर माथेरान रेड वूड हॉटेलचे मालक महेक पटेल साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक या संपूर्ण आयोजन आणि व्यवस्थापन समितीला या ठिकाणी आलेले डोनेशन. त्यांचे मनापासून स्वागत आपण करू. क्या बात आहे. महेकजी पटेल साहेब आपले मनपूर्वक स्वागत आणि विशेष धन्यवाद. आपण या बातचा आनंद घेत आहेत. 7 धावा धावफलकामध्ये 2 विकेट्स लवकर गमावलेत टीम माथेरानने. गोरेगाव गावाच्या एंड कडून एक षटक तुम्हाला पाहायला मिळेल. महेंद्र धुळे पहिलाच बॉल गोपनी सारखी बाट फिरवली, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चालला तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव.
सध्या सिंगल डबलने काम चालणार नाहीये. खरं तर आपण पाहतो ज्या पद्धतीने रोशन धुळे यांनी सुरुवात केली पहिल्या डावामध्ये. खरं तर आज करण धुळे डगआउट मध्ये होते. प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की सलामीला करण धुळे नेहमीच येत असतात जोवेली टीमच्या वतीनं. बॅटची कडा, फलंदाज होईल बाद, कॉट बिहाइंड, धक्का क्रमांक 3 लागेल टीम माथेरान संघाला. 8 या धावसंख्येवरती फलंदाज बाद. खरं तर आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांच्या वतीनं आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी मोलाचं विशेष सहकार्य लाभतंय. आणि त्यातलं त्यात आज ही स्पर्धा पाहून खरं तर महेकभाई पटेल यांचं देखील मन भारावून गेलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या वतीनं 2000 रुपयाची आर्थिक मदत या संपूर्ण स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यांचंही मनापासून आपण कौतुक करू. मोठ्या मनाचा मोठा माणूस म्हणून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. कदाचित उद्या या स्पर्धेला ते भेट देतील. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय फटका, दन 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 करत इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा टीम माथेरानला 4. आपण पाहिली तर बॅकफुट वरती संघ होता माथेरान आणि आता आक्रमणाला इथून सुरुवात केली जाईल का. आणखीन एक चांगला स्ट्रोक वाडी स्ट्रॉंग ऑनला बीट करत एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक दूर होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सरळ सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सलग लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर माथेरान टीमच्या प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आपण पाहिलं तर 3000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल महेकभाई पटेल यांच्या वतीनं. चांगला स्ट्रोक, वेगाने प्रत्युत्तर देत असताना महेंद्र धुळेवरती केलं आक्रमण. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. महेंद्र धुळेवरती आक्रमण हल्ला बोल करत असताना समोरच्या कडून एक षटक हाताळलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये विवेकने चांगली कामगिरी केली. त्यानंतर थोडासा महागडा साबित ठरलाय गोलंदाज महेंद्र धुळे. अद्यापर्यंत 15 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. स्ट्राईक एंडला मिस्टर प्रतीक. पुन्हा एकदा आडव्या पाटे आणखीन एक कडवा प्रहार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इन अ रो दुसरा ब्लास्ट षटकार. बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी गरज असेल ती एकंदरीत 18 बॉल आणि आता 55 धावांची गरज.
हो खोलवर टप्प्याचा बॉल विवेक गायकवाड त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जरूर आणि आता अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल आली लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतो. चेंडू ट्राव्हर्स झालाय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेश शेठ धुळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती राहील की आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. ओ या दरम्यान व्हेरिएशन पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन फिंगर रोल करत असताना हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर करण धुळे यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. सहाही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची किमया विवेक गायकवाडकडे. खरं तर आपण पाहिलं तर नुकताच मागच्या आठवड्यामध्ये जी स्पर्धा चांदप नगरीमध्ये संपन्न झाली आहे तिथे मॅन ऑफ द सिरीजचा किताब याच खेळाडूने जिंकला होता. बाईक त्याला मिळाली होती आणि आता आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट. चला आपण चेंडू जर जास्त लागला असेल तर पाण्याची पूर्तता करा आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन सुद्धा आपण मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचे. चला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू कारण विवेक गायकवाड यांचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर अत्यंत सुंदर होता. त्यानंतर हा देखील चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर थोडासा अँगल त्याने क्रिएट केला. अतिरिक्त थोडस बाउन्स पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू अगदी आपण पाहतो चेहऱ्यावरती जाऊन आदळलेला आहे. खरं तर ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता बॅटर प्रतीकचा आणि ज्या ठिकाणी हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकामध्ये स्थिर. 2 षटकानंतर आपण पाहिले तर एकंदरीत 28 धावा पाहिल्या आणि आता तिसरं षटक मार्गस्थ असताना फक्त आणि फक्त केवळ विवेक गायकवाडने 3 चेंडू मध्ये फक्त 1 सिंगल धाव खर्च केलेली आहे. चांगली गोलंदाजी आहे. सलग लागोपाठचे 3 चौकार आले तर मयकभाई पटेल यांच्या वतीनं 3000 रुपये. माथेरान संघासाठी प्रतीक शिंदेच्या बॅट मधून आपण पाहतोय हा मिस्टामिक स्ट्रोक. असं वाटलं होतं की हा चेंडू बाहेर जाईल परंतु ताकद थोडीशी कमी पडली आहे आणि हा फटका खेळण्यासाठी विवेक गायकवाडने त्याला भाग पाडलं. फलंदाज ठिकाणी बाद. धक्का क्रमांक 4 लागेल बॅटिंग करत असताना टीम माथेरान संघाला. माथेरान संघात वेगवेगळ्या बेल्ट मधून हे संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. म्हटलं जाताना मुसाभाई कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त ही बताएगा कौन किस पर भारी है. मॅच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. या तीळ मात्र शंकाने विवेक गायकवाडने सुद्धा त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे. मयकभाई पटेल यांच्या वतीनं खरे तर पैशांचा पाऊस पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते. 3 चौकार 3 षटकार सलग आले तर 3,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि माथेरान नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगर अध्यक्ष चंद्रकांतजी चौधरी साहेब यांच्या वतीनं देखील 3,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. 14 बॉल 54 धावांची गरज होती. आता 13 बॉल 53 धावांची गरज आहे. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल. विवेक गायकवाडचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती परंतु या ठिकाणी नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. अंपायर सिग्नल बीमर आणि त्यावरती मिळतील धावा 4.
नो बॉल नंतर अगदी आपण पाहतोय संधी मिळाली आहे बॅटरला आणि त्याचा फायदा घेत असताना आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर लांबच लांब पल्ल्याचा गगनचुंबी गगन चौकार आला आणि या चौकाराने संघाची धाबत संख्या धाब पुस्तकावरती आपण पाहतोय एकंदरीत 44. ओ चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न संपर्क व्यवस्थित नाहीये कदाचित चिकी सिंगल. प्रमोद वारगडे आपण पाहतोय वेगवान हा गोलंदाज आहे पडल्यानंतर आपण पाहतो भन्नाट वेगाने हा चेंडू एसटी रक्षकाकडे जातो किंवा जर कदाचित अगदी आपण पाहिलं तर बॅटरच्या रडार मध्ये आला तर जास्त काही ताकद लावायची गरज नाहीये आणि अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर खरं तर आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. 10 चेंडू मध्ये 38 धावांची गरज या मॅच मध्ये. हे इक्वेशन आता शिल्लक आहे. स्ट्राइक एंडला चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने एकच धाव मिळेल. चांगलं कमबॅक. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावरती. सुरुवातीला असं वाटलं होतं की आता झोबेली संघाच्या अगेन्स्ट या प्रतिम सुरुवात माथेरान संघाची पाहायला मिळते. टी फॉर टॅग जसा तसा उत्तर देण्याचा प्रयत्न. 9 बॉल आणि आता 36 धावांची गरज आहे. ओ या दरम्यान अंपायर सिग्नल वाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. एकने धाबत संख्या पुढे जाईल. अप्रतिम रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण जे मात्र ऑनलाईन प्रेक्षक या बातचा आनंद घेतात तर सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. ओ धीमा गतीचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी केली आहे आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जितके डॉट पर्सेंटेज या ठिकाणी वाढवले जातील तितका दबाव टाकण्याचा प्रयत्न टीमचे अनुमान झोबेली संघ या मॅच मध्ये करणार आहे. माथेरान संघ जर जिंकला तर महेक पटेल यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 100 कॅच. अजय धुळेने मात्र टिपले. सेकंड ऍटम मध्ये एक चांगला असेल फलंदाज या ठिकाणी बाद होईल. धक्का क्रमांक 5 50 धावा धाव फलकामध्ये 83 धावांचं टार्गेट. 5 बॉल. ओ लाईन पाहावी लागणार आहे. अप्रतिम सुंदर गोलंदाजी करतात कल्पेश धुळे आपण पाहतोय. फिरकीचं आक्रमण आणि आता सध्या मैदानावरती अत्यंत थोडस लेझी क्रिकेट झोबेली टीमचं पाहायला मिळतंय. कारण धुळे कल्पेश धुळे यांना तुम्ही पाहतात. खरं तर अंतिम षटकामध्ये जवळजवळ 35 धावांची गरज होती. सुरुवातीला 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले कल्पेश आणि आता 4 बॉल 32 धावांची गरज आहे. फिंगर रोल करत असताना फुल टॉस स्विच हिट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता दे धमाका. अगदी आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. मिळतील धावा 6 षटकार. धावांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न माथेरान संघ जरूर करेल कारण एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलं होतं. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बॅलेन्स. अत्यंत सुंदर चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो नॅचरल अँगल क्रिएट करतात. पडल्यानंतर आपण पाहतोय जवळजवळ हातभर चेंडू बाहेर काढण्याची किमया गोलंदाज कल्पेश धुळेकडे. फिरकीचं आक्रमण सध्या तरी आपण पाहतोय. शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट आले तर हरेश दादा धुळे यांच्या वतीनं 2000 रुपये कल्पेश धुळे यांना.
हो स्विचिट पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल जाईल पॉइंट मध्ये डीपला, तोपर्यंत चेंडू अडवण्याचा प्रयत्न. औपचारिकता फक्त शिल्लक आहे या बॅच मध्ये. आणि आता शेवटचा बॉल या सत्रातील आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला जीवन 11 जय बापदेव पाळी आणि त्यांना फाईट करेल भूमी 11 कुंदे ही मॅच आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल आणि तो देखील राहिला गोलंदाज कल्पेश धुळे यांच्या नावावरती टीम जयनमा जोबेली संघाने हा सामना